जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे ब्राह्मण समाजातर्फे पुणे जिल्ह्यातील नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी मूक मोर्चात सर्वधर्मी आणि सर्वपक्षीय नागरिकांतर्फे तीव्र निषेध। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि नगराध्यक्ष रत्न रघुवंशी तसेच ब्राह्मण समाजाचे पंकज पाठक यांनी केली। महिलांवरील अत्याचारांविरोधात नंदुरबारात संताप। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात नंदुरबार शहरात ब्राह्मण समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मी आणि सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येत मूक मोर्चा शहरातील ब्राह्मणवाडी पासून ते शहीद शिरीष कुमार मेहता यांच्या स्मारकाजवळ काढून तीव्र निषेध व्यक्त केला। या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून नंदुरबारमध्येही महिलांनी रस्त्यावर उतरून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका नराधमाने बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर संतप्त नागरिकांनी काळ्या फिती बांधून आणि घोषणाबाजी करत मोर्चा काढला। खासदार डॉक्टर हिना गावित आणि नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्यासह ब्राह्मण समाजातर्फे पंकज पाठक यांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। महिलांवरील आणि बालिकांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि तातडीची कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने ब्राह्मण समाजासह शहरातील विविध पक्षांचे प्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने मूक मोर्चा उपस्थित होते, तर मोर्चेकर्यातर्फे शहीद स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन कॅन्डल प्रज्वलित करण्यात आल्या। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। या ठिकाणी समस्त ब्राह्मण पंच, समस्त ब्रह्मवृंद आणि नंदुरबार शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी एका गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी ज्या एक अमानुष असं कांड घडलं आणि एका बालिकेवर अत्याचार होऊन तिचा निगरूढ खून करण्यात आला, त्या निमित्ताने आपण या ठिकाणी एक निषेध, आता या निषेध मोर्चात आपण सर्व महिला हिनाताई गावित आहेत, नटावतकर आहेत, तसंच नगरसेविका, नगरसेवक नंदुरबार नगरपालिकेतले त्यांना आम्ही आव्हान केलं होतं, तेही सगळे आलेले ठिकाणी प्रतिनिधी व सगळे त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। शांततेत आता आपला हा मोर्चा या ठिकाणी निषेध मोर्चा म्हणून आपण जाहीर केला असल्या कारणाने तो शांततेत होईल। आता कॅन्डल्स इथे मेणबत्ती लावून आपण त्यांना जो कोणी नराधम आहे त्याला कठोर शासन व्हावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू नंदुरबारकरांच्या माध्यमातून, आणि आपला सगळा आवाज जो आहे तो आवाज, आपला अप्रोच
गेल्या आठवड्यात एका 3 वर्षाच्या बालिकेवर जो अत्याचार झाला तो खरोखरच निषेधार्ह आहे। तो ती बालिका कोणत्या समाजाची, जातीची किंवा ज्याने अत्याचार केला तो कोणत्या समाजाचा हा विचार न करता एक माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आपल्यासारख्या संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात अशा घटना घडत आहेत त्या निश्चितच निषेधार्ह आहेत। आणि त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी नंदुरबार शहरामध्ये समस्त ब्राह्मण पंच व तसेच सर्व सकल समाज शहरातील यांच्या वतीने या ठिकाणी मेणबत्ती व मूकमोर्चा निषेध मोर्चा काढून आज आपण या ठिकाणी श्रद्धांजली दिलेली आहे। तो जो कोणी नराधम असेल त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होऊन मृत्यूदंडच व्हायला हवा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया व शासन दरबारी त्याची आपण एक दखल घेण्यासाठी निश्चितच आपण पाठपुरावा करूया। या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि या ठिकाणी आपण मूकमोर्चा केला। तो मूकमोर्चासाठी आपण एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत। मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत हीन कृत्य त्या ठिकाणी घडलेलं आहे। आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विविध समाजाचे सर्वच प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून एक मूकमोर्चा या ठिकाणी काढलाय। यामध्ये विशेष करून या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करते। नसरापूरची ही घटना ही खरोखर एक माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे। यामध्ये हीन कृत्य ज्या व्यक्तीने केलेलं आहे याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये असं हीन कृत्य कुठल्याही व्यक्तीने करायचा त्याच्या मनात विचारही येऊ नये अशी कठोर शिक्षा या नराधमाला झाली पाहिजे अशी मागणी आम्ही शासनाकडे या ठिकाणी करतो। भोर तालुक्यात नसरापूर गावात जे या बालिकेवर जो अत्याचार झालेला आहे त्या बालिकेला श्रद्धांजली म्हणून आम्ही सगळ्या नंदुरबारकर वासियांनी निषेध आणि मूक मोर्चा काढून तिला एक श्रद्धांजली अर्पित केली आहे। पण एवढ्यावरच न भागता त्या बालिकेला न्याय मिळावा, ज्याने समाजाला आणि माणुसकीला काळीमा फासणारी जी गोष्ट ज्याने केली आहे त्या नराधमाला त्याच जागेवर जाऊन एक तर एन्काउंटर त्याचा करून टाकावा, नाही तर त्याला कठोरच्या कठोर शिक्षा अशी मिळावी जेणेकरून असं कृत्य कोणी करणार नाही, कोणी दजावणार नाही। एवढी कठोर कठोर शिक्षा त्याला व्हावी एवढीच मी शासनाकडे मागणी करते।